आता अभिनव वाग्विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागर्थ व कला याची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वतीला मी वंदन करतो असं श्री संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहेत. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अद्यातरू विवेकावरी. ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारले ते माझ्या हृदयात आहेत म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. जैसे डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रकटे महानिधी. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते व मग भूमिगत द्रव्यांचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो. का चिंतामणी झाली या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम स्त्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्यामुळे पूर्ण झालेत असे ज्ञानदेव म्हणतात. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. एवढ्यासाठी अहो ज्ञाते पुरुष हो गुरु भजन करावे त्या योगे कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे त्यांना फांद्या व पाने यांना टवटवी येते. का तीर्थे जी त्रिभुवनी ती घडती समुद्रावघानी ना तरी अमृत रसात स्वादनी रस सकल. अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते. तैसा पुडत पुडती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पूर्विता तो. त्याप्रमाणे श्री गुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे मी त्याच श्री गुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणार आहे. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुणचे. श्री गुरूंना वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररूपी वृक्षांचा ती बगीचा आहे. ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमय महानिधी नाना नवर सुदाब्दी परिपूर्ण हे. अथवा ही सर्व सुखाचे उगम स्थान आहे अनेक सिद्धांतांचा साठा आहे किंवा शृंगारवादी नवरसरूपी अमृताने भरलेला जणू काय समुद्र आहे. की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रदाता वसवट अशेषांचे. किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्ये ही श्रेष्ठ सुद्धा आहे.